सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीपासून अशा प्रकारचं नमकीन. आणि तुम्ही हे मूग डाळीचं नमकीन याआधी कधी खाल्लं आहे काही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला याचं मराठीतून नाव माहीत नाही, त्यामुळे मी मूग डाळीचं नमकीन असं बोलत आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यासाठी मी इथे साधारणपणे 4 तास ही डाळ भिजत घातली होती. आता मी इथे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि ही रेसिपी खूपच सोपी आहे. लहान मुलांना तर ही रेसिपी खूप आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मी इथे सर्व डाळ घालून घेत आहे तेलामध्ये आणि तेल खूप उडत आहे, त्यामुळे हे व्हिडिओ नीट दिसत नाही. आणि तुम्ही हे असलं मूग डाळीचं नमकीन कधी विकत घेऊन खाल्लं आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर हे मूग डाळीचं नमकीन खूप आवडतं. तर आता मी ते सर्व डाळ घालून घेतलेले आहे. आता ते हलवून घेऊया आपण. आणि हे मूग डाळ मी 4 तास भिजत घातली होती आणि त्याच्यानंतरच मी हे नमकीन बनवत आहे. तेल थोडंसं कमी पडलेलं आहे, त्यामुळे मी अजून तेल घालत आहे. साधारणपणे मी ते 4 ते 5 पळ्या तेल घातलेलं आहे. किंवा तुम्ही अर्धी कढई तेल घेऊन हे मूग डाळीचं नमकीन तळून घेऊ शकता, परंतु तसं केल्यानंतर खूप सारं ऑइल खराब होतं, त्यामुळे मी इथे ऑइल थोडंसंच वापरणार आहे. आणि मी गॅस एकदम मीडियम ठेवला आहे. खूप हाय पण नाही ठेवला आणि खूप लो पण नाही ठेवला, कारण खूप तुम्ही हाय जर गॅस ठेवला तर हे मूग डाळीचं नमकीन करपून जाईल. त्यामुळे इथे मी गॅस मीडियमच ठेवलेला आहे. मीडियमच गॅसवरती हे मूग डाळीचं नमकीन तळून घेतलेलं आहे. आणि मी आता इथे एका ताटामध्ये ते काढून घेतलेलं आहे. परंतु ह्या नमकीनमध्ये खूपच ऑइल आहे, त्यामुळे मी नमकीनमधून ऑइल काढण्यासाठी इथे एक कागद घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे दुमडून घेतलेला आहे पॉकेट बनवण्यासाठी. आणि आता ते नमकीन याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते हलवायचं, म्हणजे सर्व जे ऑइल आहे ते त्या कागदाला लागेल आणि नमकीन खूप ऑइली लागणार नाही. आणि तुम्हाला इथे नीट दिसत नसेल, परंतु माझ्या घरी कोणी नाही व्हिडिओ मोबाईल धरायला, त्यामुळे मी स्वतःच एका भांड्यावरती मोबाईल ठेवून हे शूट केलेलं आहे. तर आता मी इथे सर्व नमकीन त्या कागदामध्ये घालून घेतलेलं आहे. अजून थोडं राहिलेलं आहे, परंतु ते मी नंतर करेन. मी इथे थोडंसं नमकीन घालून घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं सर्व ऑइल निघेल. आणि तुम्हाला जर अशा प्रकारे हलवता नसेल येत तर तुम्ही स्टॅपलही करू शकता. तुम्ही पाहू शकता कसं ऑइल या नमकीनमधून निघत आहे. आणि हे खरं तर खूपच सोपी रेसिपी आहे आणि खायलाही खूप भारी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही पाहू शकता या राहिलेल्या नमकीनमध्ये खूप सारं ऑइल आहे. आणि मी आता जे पाकिटांमधून नमकीन काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये अजिबात ऑइल दिसत नाही. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते हलवून घ्यायचं नीट. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.